नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास शेतकरी मित्रांसाठी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. इतका तुमच्या कामाचा आणि इतका महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे ना, त्याकरता तुम्ही आता फॉलो करून घ्या आणि शेवटपर्यंत तुमचा कांदा निघूस तर प्रत्येक व्हिडिओ माझा पाहत चला. तुमच्या कांद्याला कुठला टेन्शन राहणार नाही. तर आजचा व्हिडिओ कशासाठी ते मी सांगतो. तर मी पहिलं सुट्टी कांद्याचं रोप टाकलं होतं, तर माझ्या बऱ्याचशा मित्रांची कमेंट आली होती मला, पण किरण भाऊ तुम्ही लय लवकर कांद्याचं रोप टाकलं म्हणे, तर ही चितामध्ये पूर्ण रोप मरून जाणार आहे म्हणे. तर आता सध्या चिता चालू आहे, तर मी माझं योग्य पद्धतीने नियोजन केल्यामुळे माझ्या तुम्ही रोप पाहू शकता एकदम चांगल्या पद्धतीचे. अजून कैमर वगैरे त्याला झाली नाही. तर आता मी चितात आज 13-14 ऑक्टोबर आहे. तर आता आपल्याला पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्याचं रोप टाकायचे. तर रोप टाकताना आपण कुठल्या प्रकारे आणि कशी काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला अत्यंत डिटेल आणि एकदम सुटसुटीत सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले मी सांगतो, तुम्ही ज्यावेळेस जे रोपाचं रान ठेवणार आहे ना, त्याला कमीत कमी 8 ते 10 दिवस चांगलं उन्हानं तापून द्यायचं, नांगऱ्या मारून घ्यायच्या किंवा नांगर मारून घ्यायचं, तापून द्यायचं. आणि ज्या दिवशी रोप टाकत त्याच्या आदल्या दिवशी रोट्या वगैरे मारून घ्यायचा, एकदम ढेकळं बारीक वगैरे करून घ्यायचे, जास्त मोठे ढेकळे राहून द्यायचे नाही. झाला हा विषय जमिनीचा, तो विषय सोडून द्या. आता हा विषय राहिला बियाण्याचा. ज्यावेळेस आपण बी टाकतो ना, त्याला बीज प्रक्रिया करणं लय महत्वाचं आहे. तर बीज प्रक्रिया करताना तुम्ही एकदम टॉपचं फंगीसाईड म्हणता किंवा बुरशीनाशक म्हणता, तर ते बियाण्याला लावणं खूप गरजेचं राहतं. कारण की जमिनीमध्ये आता आपल्या म्हणजे इतकी बुरशी वाढली ना, तर बुरशीनाशक लावल्याशिवाय आपलं रोप येऊ शकत नाही. त्याच्यामुळे बुरशीनाशकाचा उपयोग करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हे जे बुरशीनाशक आहे ना, तुम्ही 3 प्रकारचे बुरशीनाशक घेतले तुमची गैरसोय होऊ नये म्हणून. या तिन्हीपैकी कुठलं बुरशीनाशक घ्या तुम्ही, हे तुम्हाला बियाण्याला सोडायचं आहे. तर तुम्ही कस्टोडी घेऊ शकता, एअरगोल घेऊ शकता आणि झायलो पण घेऊ शकता. हे तिन्हीपैकी कुठलं घ्या, तिन्हीचा रिझल्ट एकदम चांगला आहे आणि परफेक्ट फंगीसाईड. आणि आता उरला प्रश्न, बीज प्रक्रिया झाल्यानंतर कमीत कमी 5-10 मिनिटं तुम्ही सावलीत त्याला वाळू द्या. आणि जो खताचा आहे आता, तर कांद्याचे बी टाकताना खत टाकणं खूप महत्वाचं राहतं. खत टाकताना तुम्ही 10-26 घेऊ शकता. आणि हे मायक्रोन्युट्रियन पण खूप महत्वाचं आहे आपली पांढरी जी मुळी राहते कांद्याची ती वाढवण्यासाठी. ते जेव्हा तुम्ही मिक्स करशाल ना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेचसे जे शेतकरी मित्र आहेत ते गावच्या कांदा बियाण्याला लावतात. तर गावची कांदा बियाण्याला लावायची नाही. तर तुम्ही गावची ना, जे आपण खत टाकणार आहे त्या खतामध्ये मिक्स करून घ्यायची. चांगली खतामध्ये मिक्स करून घ्यायच्यामुळे काय होतं माहिती गावची, तर जे आपले काही उनी वगैरे काही असेल तर ते त्याचा पण नाश होऊन जातो. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला संरक्षण भेटतं. ते कीटकनाशकचं काम करतं, ते काय फंगीसाईड नाही. तर त्याच्याकरता तुम्ही ते खताला लावून टाकून दिलं तर काही जाडतं नाही. गावच्या खतालाच लावा, बियाला लावू नका. बियाला तुम्ही स्पेशल बुरशीनाशकच वापरा. आणि असं केल्यानंतर तुम्ही तुमचं बी चितात टाका किंवा चिताच्या आधी टाका, त्याला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, हे मी तुम्हाला गळी देतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चितामध्ये ना एकदम कडक ऊन राहतं. तर कडक ऊन असल्यामुळे काय होतं, जो आपल्या कांद्याचा जो बियाचा जो कोंब निघतो ना, अंकुर म्हणतो आपण, तर त्या अंकुरला ना त्या उन्हामुळे त्रास होतो आणि ते बी आपलं खराब होतं किंवा ते मरून जातं. तर त्याच्यासाठी आपल्याला ना जेवढा आपला कांदा बियाणाचा जो एरिया असेल तिथलं तापमान मेंटेन ठेवण्यासाठी, म्हणजे कमी ते तापमान कसं ठेवते याच्याकरता आपल्याला एक तर तुम्ही स्प्रिंकलर वापरा, मिनी स्प्रिंकलर, किंवा रेन पाईप जर वापरला तर सगळ्यात छान. रेन पाईप तुम्ही काम करायचं 11 वाजता नाही काही तर 10-5 मिनिटं चालू करून द्यायचं ऊन व्हायच्या आधी, थोडं गार वातावरण करून घ्यायचं. तर ऊन किती कडक पडलं दिवसभर तर त्याला बियाण्याला कुठलाच परिणाम होत नाही त्याच्यामुळे काय करायचं, तुम्ही रेन पाईप किंवा मिनी स्प्रिंकलरचा वापर जर केला तर मी गॅरंटी देतो, तुम्ही शेतामध्ये टाका किंवा शेताच्या नंतर टाका, जे नक्षत्र म्हणतो आपण खराब नक्षत्र, तर त्याच्यामुळे आपल्या बियाण्याला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमचं मिनी स्प्रिंकलर जर असेल, रेन पाईप जर असेल, जर एखाद्या टायमाला सकाळी आपल्याला धुके येत्या, ज्याला आपण जी धुई म्हणतो, ती पण आपल्या कांद्याचा लय नाश करीत राहते. त्याच्यामुळे ती जर आली, रेन पाईप जर असले तर सकाळी यायचं फक्त 2च मिनिटं चालू करून द्यायचं. त्याच्यामुळे आपली धुई पण धुवून जाते, तर धुईचा पण प्रॉब्लेम येत नाही. तर मित्रांनो, तुम्ही जर अशा प्रकारे मी जसं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या कांदा बियाण्याचं टाकताना जर नियोजन केलं, तर मी खात्रीनं सांगतो तुम्हाला, तुमचं कांदा बियाण्याची मर होणार नाही. आणि तुमचा जो कांदा बियाण्याचं जे रोप तयार होणार आहे ते अगदी निरोगी आणि एकदम सशक्त रोप तयार होईल. आणि भविष्यात तुमचा जो कांदा निघणार आहे तो पिकवणीसाठी आपण ज्याला जी काजळी किंवा इतर ज्या बुरशी येतात ते येणार नाही आणि त्याची टिकवण क्षमता वाढेल. त्याच्यामुळे तुम्ही आज कांदा रोप टाकताना अशा प्रकारे नियोजन जर केलं ना तर खूप छान होईल. आणि माझ्या शेतकरी मित्रांचं
खरंच नक्की कल्याण होईल माझ्या व्हिडिओमुळे का व्हायना. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर धन्यवाद.